तमाशाचं प्रक्षेपण तुम्ही रोज YouTube वरती पाहताय आणि YouTube वरती पाहिल्यानंतर माणसाला समाधान होतं आणि दररोज आमचं YouTube चॅनल पाहता आणि त्यावरती रोज आम्ही तमाशा तरुण वर्ग बघतो. परंतु आज गर्दी कधी आहे? आम्हाला गर्दीचं घेणं नाही, आम्हाला गर्दीपेक्षा दर्दी हवा आहे. आमच्यातली कला ऐकणारा आम्हाला रसिक आम्हाला पाहिजे, आम्हाला गर्दीची गरज नाही. तर शांतपणे कार्यक्रम ऐका, पहा आणि संध्याकाळी देखील याच पार्टीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गावातील ग्रामस्थांनी आम्हाला आपल्या पवित्र चरणाची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल यात्रा कमिटी, गावातील मान्यवर व्यक्ती, सरपंच, पोलीस पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व मान्यवरांनी आम्हाला आपल्या सेवेची संधी मिळवून दिली, त्याबद्दल सर्वांच्या ऋणी आहोत. असंच कलावंतांच्यावरती प्रेम करा ही विनंती. बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. बडी खुशामत शहाण्याची पण मूर्खाची ती मैत्री नको. मूर्खाची कधी मैत्री करायची नाही. आणि मूर्खाची मैत्री केल्यानंतर माणसाचं काय होतं हे सर्वांना माहित आहे. शहाण्याची दोस्ती आणि मैत्री जर केली आणि शहाण्या माणसाला अपशब्द जरी वापरला तर त्यातून काहीतरी बोध मिळतो, त्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि मूर्खाला किती शहाणपणा शिकवला तरी तो काही उपयोगाचा नाही. कारण सापाच्या फडीखाली उंदराला किती आयुष्य असतं हे उंदराला देखील माहित नसतं. त्याप्रमाणे चांगल्या माणसाची संगत धरावी आणि तोच विचार घेऊन आम्ही हे राजगादी चालवतो. वाईट माणसाला थारा द्यायचा नाही, एवढंच आहे. ती प्रजेवरती अन्याय करायचा नाही. प्रजेला सुख समाधान कशात मिळेल याच्याकडे लक्ष केंद्रित केल्यानंतर आदर्श राजा म्हणून नावारूपाला येत असतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आमचं, आम्ही नावारूपाला आलो. एक आदर्श राजा, न्यायदाता राजा, पोटच्या मुलाला तो न्याय, तोच प्रजेला न्याय देणारा राजा म्हणजे आम्ही. खरोखरच आज आम्ही एका विषयावरती दरबार भरवणार आहोत. आमच्या थोरल्या राणी सरकार 2 मुलांना जन्म देऊन आमची साथ सोडून सर्व शिसऱ्या. त्या मुलांचा सांभाळ कोण करेल? त्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी आम्ही दुसरं लग्न केलं. परंतु दुसऱ्या राणी सरकारचं पोट पाणी पिकले नाही. त्या देखील नाराज नसतात. सावत्र मुलांची कोण प्रेम करतं? पण नाही, आमच्या राणी सरकार पहिल्या मंडळीच्या मुलांच्या वरती चांगल्या प्रकारे लक्ष ठेवतात. तरी देखील आपल्या मनातील शंका काढण्यासाठी त्या मुलांना विचारण्यासाठी आज आम्ही दरबार भरवून आहोत. पण दरबारात अजून पहारेकर यांचा पत्ता नाही. गेले कुठं काही कळत नाही. पाहतो कवा काय ते पहारेकरी हाय बंगाली बाबू. कोण बंगाली बाबू? तुम्ही आज काय नवीन काय वेगळंच आहे महाराज दिसायला. आज देवपूजा केली आहे. होय. हा, आणि देवपूजा केल्यानंतर आमच्या मस्तकी काय लावले आणि पण काय लावले? काय लावलं दिसत नाही का तुला? एबीच लावले का काय? हा, ते तुम्हाला कळणार नाही. तुमची ती अक्कल नाही बाळानो. नरडवाळ हा, बाळा आहे का? गेले मराठी आणि गडी आणि बाळा आहे. अरे तुम्ही आत्ता कधी झालात? हा हा. पहिलं तुम्ही कोण होता? लहानपणी तेव्हा, आता बघितल्यावर डोळं पांढरं होते. आत्ता कधी झाला तुम्ही? होय होय. लहानपणचं वेगळं, आता वेगळं. आता तुम्हाला काय आहे? तुम्ही लहानपणी काय तुमचं लहानपणचं कौतुक? एवढं एवढं असेल आम्ही. हा? बारीक बारीक लहान असेल. बॉडीला बारीक. 1 महिना वगैरे 6 महिन्याचं. हो, 6 महिन्याचं नाही, काय? 3, 4, 5 वर्षात तुम्ही होता. हा.
मग तेव्हा लहानच की हो. त्यावेळेस तुमचं लहानपण मला आठवतं. हा, हा, हा. आता मला लुडू खेळणं, हा, हा, हा. तुला फार मांजराची सवय. होय 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 तू मांजर घ्यायचास, त्या मांजराला कसंही उचलायचा. होय होय ते मांजर मेलं न अन्न पाणी खाता इतकं तो हाल केलंस त्या मांजराचं. मी आज चित्रमांचं माणसाचा हालच करतो हो. नाही आता माणसांचं नाही, त्या लहानपणीचं सांगतोय. आता माणसांचा हाल करतोय की मी मला दिसतंय, हा, हा. पण ते मी काय तुम्ही सांगत नाही. तरी तुमच्यापेक्षा कमीच म्हणायचं. नाही माझ्यापेक्षा नाही बाळा, ऐकून घे. बाळा डोळं पांढरं करायला हवी. डोळं पांढरं करायला नको, आता मी तुला डोळं पांढरं करायला बाळा म्हणून काय झालं. बाळ तुला आहे का तुला मांजराची सवय हा? आणि याला माझं लय तेवढं होतं. हो मला कुत्र्याची सवय फार कुत्र तुझ्यापाशी यायचं बारकं. चाकायला रात्रभर मला काय कुत्रं काम करायचं. नाही तसं नाही. ओढत आणि- माप घ्यायचं तुला मला. नाही तसं नाही. कुत्र यायचं, खेळायचं. एक दिवस मोठं कुत्र आलो, अरे जायला बरं. एक मी लागून पाहतोय गंमत त्याची. हा लहान, आता लहान मुलाला काय कळतंय. काय करतो गप्पच बसला. ते मोठं कुत्र आलं, त्याचं काय चाटलं असेल कुणी म्या कुत्र्यानं. माझं रे हा काय चाटलं आता का? मी पालतच उचलून तुला ओढा नव्हतो. आणि तसं आहे. तुझं तोंड चाटलं हा हा आणि तोंड चाटल्या मला वाईट होतं. अरे म्हणजे तोंड चाटलं हे. एखादी वेळेस कुत्र्याची लाळ जर गेली तर हात पिसळे. तुम्ही पुसलं का? कुत्र नाही मी ते तो कुत्र्यावर हाड हाड म्हणून लांब पाठवलं, बघा मा- पण ते लांब गेले नाही कुत्र. नाही नाही तर थांबला परत कुत्र आलो, चटावलेला असेल होय काय. त्याला अडकिवलं. माझ्या वाईट अवस्था, त्याची जीभ बाहेर पडली. अरे अरे नको अरे. नको ते हाल झालं. मला इतकी वाईट वाटलं. इतक्या लहान मुलाची अवस्था कुत्र्यानं काय केली म्हटलं. नाही त्याच्या वेळात रशी होती रे. हा हा हा. रस्सी अडकली असेल. तू नाराज होऊन बघू नको. रस्सी अडकली असेल. रशी अडकली हा. आणि मग कुत्र्याच्या लांब फरफटत निघा. ते काय माझ्याकडे तुमच्याकडे आलं नाही का फिरून? मी मोठा होतो रे. मोठ्या मोठ्या माणसाचं आहे. त्यानं तिथं जायला पाहिजे सर. आई ओरडत आली, हा? आई ओरडत आली. काय म्हणली? याची कुत्र्याकडे. कुत्र्याकडे नाही, माझ्याकडे ओरडता म्हणजे महाराज 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 माझ्या मुलाची काय अवस्था केली पहा. कुत्र्याने. माझं पोरगं मरायला लागले. काही काळजी करणार. मी आई त्याला म्हटलं, गेलो त्याच्या पायाची रशी सोडली आणि मग मुलाला बाहेर आणलं. इतकी बिचारी रटली. त्या कुत्र्यावर आता तुमचं ध्यान आहे का? ध्यानात ठेवलं का? अरे नालाय का, ते कुत्र पाळीव नव्हतं. गावंडाळ असं गावंडाळ. असेल नाही. आई आली आणि याची मला म्हणली, महाराज माझ्या पोराला वाचवलं, मी तुम्हाला आता काय देऊ. हा? पायतान पाहिजे हो, नवीन आणायचं आणून दिलं का? म्हणलं बाई तुझ्याकडे मला काय देण्यासारखं आहे. हा, हा. एक कुठं वस्तू पण तरी तुम्ही घेणार नाही का? नाही घेणार. एक वस्तू म्हणजे आहे माझ्याकडं. म्हणलं काय. मी असेच राखी असेल हो. राखी असेल राखीच. म्हातारी म्हणतो ती आमची राखी बांधली कोणाला. महाराज हा? तुमच्यावर माझं इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की तुमची सख्खी बहीण तुमच्यावर इतकं प्रेम करणार नाही. इतकं प्रेम मी मला तुम्हाला. काय म्हणलं राखी बांधू ती आमची आहे कोणाला. जाऊ दे बाळ. हा. हे बघ मला तुमची आठवण झाली. हा. तू लहानपणचे वेगळेच तुमचे होय. दिवस. आता दिवस आता माझ्या दरबारात काय करता तुम्ही. काय करतोय? काय सर्व्हिस करतो काय करताय नाही. म्हटलं मला आडवं बोल नका. माझं तोंड झालं नाही. ऐकून घे. हा? काही जरी असलं, हा? तोंड थोडी कसलं जरी असलं हा. तर असू दे. मी सरळ बोलतोय. आता दरबार मध्ये काय करता म्हणजे काय उकडतो का सर्व्हिस का काय करतो. तसं नाही रे. हा? नोकरी करता. नोकरी केल्यानंतर महिना भरल्यानंतर हा. मी तुमच्या हातात काय देतो. काय बसवली हातात. हा, मग तुम्ही आडवा 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 तुम्ही आडवा आडवा विचारताय का? पैसे मी देतो, पगार देतो का नाही. मग हातात बसतं का नाही. मग त्या पगाराच्या मोबदल्यात तुम्हाला काम करावं लागेल. मग काय अहो, किती पगार देताय हो महाराज. किती देतो. 60 रुपये पगार देताय. 60 रुपये काय परवडते मला सांगा. अरे मी देतोय ना. अहो देताय घेऊ पण 60 रुपये काय परवडते का. हा. गेल्या महिन्यात तुम्ही मला 60 रुपये पगार दिला. हो मी तसाच बायकोच्या हातात दिला. बघ. आता महिन्याचा बाजार भरायला पाहिजे. हो. बायकोला म्हणलं चल बाजार करूया. हं. बायको पुढे बाजार करते मी मागं पिशवी घेऊन आहे. हम्म. बायकोने 60तला 57 रुपयाचा बाजार केला. बघ. आता मला सांगा 60तला 57 रुपये गेलं. हा. खाली किती राहिलं. 58 59 3.
मग खाली 3च राहतात हो. ठीक आहे त्यांच्या हातात. अरे अहो नमस्कार, अहो महिन्याला शिल्लक हिसाब लागेल ठीक आहे, 3 त्यांच्या हातात बरोबर आहे का बघा. 3च राहतात शिल्लक तर. 3 त्यांच्या हातात. माझ्या 3 हातात येतो. हिसाब धरायला बरोबर. माझी काय गरज चालली हे अहो संध्याकाळी घरी गेल्यानंतर बायको सोबत ते 3 रुपये काय करायचे अहो शिल्लक राहतात तर हिसाब करू मी. ऐकून घे. 3 कुठं घालायचे बायकोच्या ही शिल्लक ठेवायला होतो की मी. हे नाही मग तिच्या कुठं घालायचे कुठं तिने गल्ला केलाय ना हा त्या गल्ल्यात घालायचे. ते घालतोय पण ते 3 महिन्याला शिल्लक राहतातच. राहू दे चालू नाही हा इकडे तुझे मस्त. किती शिल्लक राहिले? काय झालं माझं काय शिल्लक आहे काय झालंय? काय झालंय? सिंहासन कुठं सिंहासन कुठं सिंहासन तुम्ही हे सारवायला येतं काय? असं कुठं आहे? अरे धरती उतरू लागे. आ, बाबा, आय, आय, आय. आ, 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 आ. वाघ उतरू लागे आवडं ते. पायावर पाणी घाला की. पायावर पाणी घालू पायावर पाणी घालाय मर्यादा काढाय का मर्यादा काढाय का रे इथे तुमच्या ध्यानात नाही घेऊन बसायचं. मी मग तू पगार कसा घेतो? अहो, कुठं होतं? लक्षातच नाही. आता तुम्ही डोक्याला ताप करून ठेवू नका बसा. इथं नागाने वगैरे ह्याची काय काय करत बसताय तुम्ही बे? शहाणपणा करायचा नाही काय झालं? ए, देवा. अरे महाराजांच्या पण डोसक्यात आण आलाय की रे. तू काय? काय झालं? तू काय आहे? काय माझं काय उठलंय तुम्हाला? काय? याची कल्पना तुला नाही काय? काय सांगायचं तुला का? मी तरुण होतो बर आणि तरुण असल्यामुळे मी काय केलं असेल काय? ते न सांगण्यासारखा प्रकार आहे तो बर 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 झोंब मारली उडी मारली 12 हात उडी मारणारा पुरुष कसलाही भिटार असू दे त्याच्यावर मी भिटा डुबकणारा पुरुष कोण असेल वांडूर वांडूर. वाढणार आहे वाढणार असेल एवढा वाटतो मला हात उडी मारणार फक्त वाढणारच असतो या. हा, त्या झाडावर त्या झाडावर मी मारली 12 हात उडी हा? तुम्हाला वाढणार कोण म्हणाल? हो फुले म्हणायचं. अहो, थांबा, आलं. अरे, कुठले म्हणून काय बोलतोस तू ताण जवानीचा ताण आई शपथ, अहो, असली जेवण होती. हा काय तुला सांगायचं अशी उडी मारली वाचवण्यासाठी एका व्यक्तीला नको सांगाय नको तो प्रसंग सांगाय इथं काय झालं ते सांगणार होतो पण राहू दे ते आता तुम्ही आठवणी करता झाल्या बसून घ्या डोक्याला उभं का ताप करून घेताय तुम्ही? हे काय शहाणा आहे का नादाला लागू नका तुम्ही. मी दरबार आज भरवलाय कशासाठी? कशाला बरोबर मला मुरटीचे आता तुम्ही किती काढले ते आम्हाला काय माहिती? किती काढली होती त्यांचे मुलं त्याचे ध्यानात नाही केला. एक तरी शब्द सरळ बोल केला. आता मला म्हणजे मुलं किती आहे? वशिल्यानं भरती झाला काय लागा? काय लागा? सांग पाठीमागं तू काय बोललो? किती काढली म्हणतो नालायक भेसर कुठला? अरे महाराजांच्या समोर बोलतोय आपण, काय बोलावं इथे भान असावं. लाज वाटाय पाहिजे हा? हा? मग तू किती काढली आम्हाला काय माहिती? अरे किती काढायची न काढायची ते त्यांच्या नेत्यावर राहिलं. अगदी पुराणासारखा बोलतोयस किती काढली किती काढायची आपण तुमची मुलं तुम्हाला माहित नाही का? आम्हाला कसं विचारताय तुम्ही? दरबारातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आल्या नसेल तर मुलांची नावं असते ती रेशन कार्ड बघा जावा. चला बाबा
हा? तेवढं पाणी आणून द्या. मला पाणी आणायला सांगतो का मला पाणी आणायला सांगतो का तू तुम्हाला पाणी पाहिजे आम्ही आणतो. लावून दिला एक माणूस. हा मला म्हणतो पाणी आणता काय सांगू नको. काय म्हणताय? मी आता तुम्हाला काय सांगू होतो सकाळ सांगतो आम्ही. सकाळ सांगतो आम्हालाच म्हटलं की तुम्ही काय. अरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे तिथं. ठीक आहे. तुम्हाला मुलं दोन आहेत का? हा त्यांना मला बोलायचं. मुलं किती आहे दोन आहेत का? माझं सामान कुठं पडलंय त्याच्यावर लक्ष तुम्ही ठेवलं. काय लय उघडे टाकले काय लय उघड्यावर सामान टाकले काय म्हणजे आणि तसं आहे दागिने असतील कपडा लत्ता असेल कुठं काय असेल त्याच्यावर ध्यान ठेवून तो डाग डागीने माणूस इसकाटून ठेवतोय आंघोळ करता करता काय होतं आंघोळी करताना डागीने घालून करायचं नाही हो आंघोळीच्या ठिकाणी काय काय पडलेलं असतं. अहो काय याच वस्तू पडते का आंघोळ्या ठिकाणी दागिने असते ते अंगावर कपडे असते ते हंड्रेड पॅन्ट असते ते हे असते काय ना काय अंगावर असतेच ना काय हे असतं काय हे असतं कुठं काय असतं कुठं